हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सर्वांना. बघा पाऊस कसा आला आहे, मस्तपैकी भरपूर असा पाऊस आलेला आहे. तर आता मी घरात जाते. लय मोठा पाऊस आला आहे, पण आता इथं जास्वंदीची झाडं आहे ती त्याच्यामुळे झाडाखाली थांबलेलं आहे थोडा वेळ व्हिडिओ काढण्यासाठी. आणि इथं काही पाऊस लागत नाही अजिबात. तर मोठा पाऊस आलेला आहे. चला तर मग आता मी घरात जाते. मस्तपैकी दिसतं का तुम्हाला आता पाऊस आलेला आहे आणि आभाळ कसं झाले बघा आता इथं. छान असं वाटतं मस्तपैकी. थोडाफार तरी पावसाचा आनंद घेतलाच पाहिजे, म्हणून मी बाहेर आले. मस्त चला तर म्हणलं एक व्हिडिओ छानसा काढावा. तर काय झालं माहिती आहे का, खूप मोठा पाऊस आला त्याच्यामुळे मी घरात आली पळत. म्हटलं इतकं आता भिजायलाच नको, पावसाचा दिवस आहे तर घरात गेले की सगळा अंधारच आहे, लाईट नसल्यामुळं. मोठा पाऊस आलाय त्यामुळं. तर ही आपली जास्वंदीची फुलं मस्तपैकी, आणि इकडं आपलं ढगाळ वातावरण खूपच छान असं झालेलं आहे. नारळाची झाडं आणि किती शांत असं वातावरण आहे. आज काही वारं काय सुटलं नाही, रात्रभर इतकं वारं सुटलेलं की प्रमाणाच्या बाहेर. आणि कावळा पण आता पावसाचा आनंद घेतोय, तुम्हाला दिसतोय का इथं बसला या. तर आवाज येतोय कावळ्याचा. तर उंची झाडं मस्तच शांत, एक पान सुद्धा हालत नाही, इतकं शांत वातावरण आहे. तर आता तुम्ही म्हणसाल किती अंधार पडल्यात आहे आता. तर आमच्याकडे बघा मोठा पाऊस येऊन गेल्यामुळं काही लाईटच नाही त्या, आणि इन्व्हर्टर पण होतं पण त्याचं पण चार्ज सगळं संपलेलं होतं. तर मस्तपैकी आता इकडे मी दोन्हीच्या आता खिडक्या उघडून ठेवल्या, त्या सगळा अंधार सगळं जिकडं बघील तिकडं. तर मग सकाळी आता ह्यांना आता नाश्ता बनवायचा होता, तर आता शेवाळ्या पण ह्याचने डब्यातनं दिल्या. तर आता मुलासने आज खायचं होतं पोहे. तर मस्तपैकी आता पोहे बनवते. तर पोहे बघा मी आता फडफडीत आता चांगलं आता करून ठेवले ते, पण कठीण आहे तर जरा पोहे दिसते तेव्हा 2 वेळा चांगलं धुतलं मस्तपैकी. आता पाणी नितळायला ठेवले. तर इथं कांदा मिरची कोथिंबीर धुवून ठेवली, चिरून घेतले मस्तपैकी. आता शेंगदाणा पण भाजून घेतलं. तर आज माझा चालू आहे अंधारातच स्वयंपाक करायचा. सगळ्या खिडक्या पण उघडायच्या, पण अंधार पडला या बाहेर. आभाळ भरपूर आले आणि पाऊस पण आता मोठा आलाय. सगळ्या लाईटा पण गेल्या त्या, त्याच्यामुळं काय आज किचनमध्ये सगळं अंधारातच स्वयंपाक बनवायला लागतो या. तर आता बनवून घेते आता पटपट. आता मस्तपैकी आता मीठ पण आता भरपूर असं टाकलेलं आहे. मीठ टाकलं म्हणजे कांदा चांगला शिजून निघतो. कोथिंबीर मी शेवटीच ठेवते, कोथिंबीर मला आता टाकायचे. तर बाहेर आले की कसा उजेड आहे मस्तपैकी, आणि आता पावसानं चांगली सुरुवात केलेली आहे. भरपूर असं आभाळ पण आलेलं आहे. तर त्यातच आता गरमागरम आता पोहे बनवते मस्तपैकी आता. तर शेवटी आता कोथिंबीर टाकून घेते. आता कांदा चांगला आता आपला भाजलाय मस्तपैकी. तर आज काय दिसेना झालंय कढईत मला पण. तर कांदा पण आता चांगला भाजलाय. तर पावसामुळे तुम्हाला आवाज पण येतोय का नाही काय माहिती नाही, येतोय आवाज थोडा. तर हळद टाकून घेते मस्तपैकी. आता गरमागरम पोहे पावसाचा आनंद घेत. तर आता लय दिवसातून पोहे मी बनवले ते. तर आता आपले पोहे आता बनले, ते पिवळा कलर आलाय. आता पिवळा कलर दिसायला लागलाय मस्तपैकी. आता पोहे पण आता छान असं शिजले, ते झाकून ठेवते आता थोड्या वेळ आता, म्हणजे बघते ते पण चांगलं. पण इथे मी हळदीचं पाणी करून ठेवलेलं आहे गरमागरम मस्तपैकी. हळदीचं पाणी आहे.